Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. नमस्कार मुलांनो, तर आज आपण ऑपरेशन्स ऑन सेट जे आहे त्याच्या प्रॉपर्टी आपण आज डिस्कशन करूयात. तर त्यातील आपण इंटरसेक्शन आणि युनियनच्या प्रॉपर्टीज मागच्या पिरियडमध्ये दोन अशा पाहिलेल्या होत्या. तर त्याच प्रॉपर्टी आता आपण इन डिटेलमध्ये जेवढ्या आहेत तेवढ्या डिस्कस करूयात. ओके, तर पहा, कारण या प्रॉपर्टी ज्या आहेत या प्रॉपर्टी तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेम म्हणजे जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत ते सॉल्व करण्यासाठी खूप कामी येणार आहेत. तर लक्ष देऊन पहा आणि प्रॅक्टिस करा. तर पहा, प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ टू सेट्स. त्यामध्ये पहा इंटरसेक्शन, तर इंटरसेक्शनचं सिम्बॉल काय आहे आपलं उलटं यू, आणि युनियनचं सिम्बॉल काय आहे सरळ यू. तर स्टार्टिंगला पहा इंटरसेक्शनची प्रॉपर्टी ए युनियन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए, सॉरी 1 मिनिट, ए इंटरसेक्शन बी काय आहे हे सिम्बॉल इंटरसेक्शन. तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू ए बी इंटरसेक्शन ए, दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्शन. देन युनियन प्रॉपर्टी ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येत आहे, दोन्ही प्रॉपर्टीमध्ये कम्पेअर करा. तर ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए आहे. तर त्याच्याच अपोजिट युनियनची पण सेम ए युनियन बी इज इक्वल्स टू बी युनियन ए. आलं लक्षामध्ये. तर नेक्स्ट प्रॉपर्टी आता आपण डिस्कस करूयात. इफ ए इज अ सबसेट ऑफ इक्वल्स टू बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू ए. काय आहे म्हटलंय, जर ए इज अ सबसेट ऑफ बी आहे, ए इज अ सबसेट ऑफ इक्वल टू बी आहे, तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू एच येणार. सेम इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल्स टू बी. तर पहा या ठिकाणी ए इंटरसेक्शन बीची प्रॉपर्टी काय येणार, एच येणार, इज इक्वल्स टू एच. आणि या ठिकाणी पहा ए युनियन बी इज इक्वल्स टू बी येणार, म्हणजे दोघांचं पण युनियन घेतलं असता बी येऊ शकतं. कारण ए इज अ सबसेट ऑफ बी आहे म्हणून बी मोठा आहे, म्हणून इज इक्वल्स टू ए युनियन बी इज इक्वल्स टू बीच येणार. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी, इफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी काय आहे, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी आहे, देन बी इज अ सबसेट ऑफ इक्वल्स टू ए. जर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी असेल, काय असणार आहे, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी, तर बी इज अ सबसेट ऑफ इक्वल टू ए. आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर थर्ड प्रॉपर्टी सिमिलर आहे. ए इज अ सबसेट ऑफ इक्वल टू ए युनियन बी. पहा ए इज अ सबसेट ऑफ इक्वल टू ए युनियन बी असेल तर बी इज अ सबसेट ऑफ इक्वल टू ए युनियन बीच येणार. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ इक्वल्स टू ए अँड ए इंटरसेक्शन बी इज अ सबसेट ऑफ इक्वल टू बी. नेक्स्ट ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू युनियन. ओके, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट असेल तर त्याचं काय येणार आन्सर, यू येणार. ए युनियन ए कॉम्प्लिमेंट, 1 मिनिट, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट असेल तर त्याचं येणार तुमचं फाय. तुमच्या बुकमध्ये कदाचित प्रिंट मिस्टेक आहे या ठिकाणी, ती प्रिंट मिस्टेक तुम्ही या ठिकाणी यूच्या ठिकाणी फाय करून घ्या. ओके, फाय इज अ एम्प्टी सेट, कारण एचे जे एलिमेंट आहेत, एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून दाखवते वाटलंच तर, म्हणजे इथं कन्फ्युजन नाही होणार यूच्या ठिकाणी फाय का आलं ते, कारण तिथं यू आहे पण ते यू नसायला पाहिजे तर फाय पाहिजे. तर फाय आहे हे पहा. एचे एलिमेंट काय आहेत 1 2 3, आणि आता तुम्हाला काय करावं लागेल, यूचे एलिमेंट सपोज काय आहेत 1 2 3 4 5 हे आहेत तुमचे युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट, आणि त्यातील सेट एचे एलिमेंट काय आहेत 1 2 3 आहेत. तर ए युनियन ए कॉम्प्लिमेंट म्हटलेलं आहे, तर हीच यूच येणार. ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू यूच येणार. कसा पहा, यूचे एलिमेंट म्हणजे युनिव्हर्सल सेट काय आहे तुमचा, सपोज युनिव्हर्सल सेटचे एलिमेंट आहेत 1 to 5,
त्यातील फक्त ए या सेटचे एलिमेंट आहेत 1 2 3 अँड ए कॉम्प्लिमेंट या सेटचे एलिमेंट काय असतील, म्हणजेच हे 1 2 3 एलिमेंट सोडून अदर एलिमेंट्स दॅट्स 4 and 5. ओके, देन आफ्टर युनियन ऑफ बोथ, union of A and A complement. See, A union A complement, that is equals to 1 2 3 is the elements of A set and union of A complement is a 4 5. Okay, that equals to A union A complement means together elements of both sets 1 2 3 4 5. That is the elements of universal set U. Okay, hence A union A complement is equals to U. Understand? Then after next see, A intersection A complement is equals to 5 because आता मी तुम्हाला त्यांचे युनियन जे आहे ते टोटल यू येणार हे सांगितलं होतं, परंतु ए आणि ए कॉम्प्लिमेंटचे जे एलिमेंट आहेत त्यांचं काय येणार 5 येणार. म्हणजे हे दोन्ही एलिमेंटचं इंटरसेक्शन घेतलं, कारण एमध्ये जे एलिमेंट आहेत ते ए कॉम्प्लिमेंटमध्ये नसणार आहेत, म्हणजे दोघांमध्ये काहीच सेम एलिमेंट नसतात. मग सेम एलिमेंट नाहीतच, म्हणून त्या ठिकाणी एकही एलिमेंट येणार नाही, 0 एलिमेंट येतो. दॅट इज आवर 5. ओके, नेक्स्ट 6 नंबर, A intersection A is equals to A and A intersection phi is equals to phi. Same, A union phi is equals to A, A union A is equals to A. Understand? आता काय करा तुम्ही, ज्या काही प्रॉपर्टीज आहेत फॉर युनियन इंटरसेक्शन अँड फॉर युनियन, त्यासाठी एक एक कुठल्याही सेटचे एक्झाम्पल्स घ्या. ए या सेटसाठी सपोज ए इज अ सेट यू, सुरुवातीला यूज देते मी. सॉल्व properties of sets. या सेटसाठी प्रॉपर्टी सॉल्व करा. यू इज अ सेट ऑफ 1 2 3 4 5 आणि ए तुमचा असेल 1 2 3. ए कॉम्प्लिमेंट असेल, हां ए कॉम्प्लिमेंट तुम्ही मनाने घेऊ शकता, आणि बी हा सेट असेल कुठलाही घ्या, सपोज 3 4 5. ओके, तर यावरून तुम्ही काय करायचं, प्रॉपर्टी सॉल्व करायच्या. तर पहा, लक्षात घ्या, कुठं लक्षात आले नसेल तर पॉज करून परत पहा आणि त्याची प्रॅक्टिस करा. तर आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे, ऑपरेशन्स ऑफ 2 सेट्समध्ये नेक्स्ट आपण पाहूया डिसजॉईंट ऑफ सेट्स. तर पहा मुलांनो, डिसजॉईंट ऑफ सेट्स. आता सपोज काय केलं आपण, ए हा सेट घेतला, त्या सेटचे एलिमेंट्स आहेत 1 3 5 9 अँड बी हा सेटचे एलिमेंट्स 2 4 8. ओके, तर ए हा सेटचे एलिमेंट्स आपण वेन डायग्रामॅटिकली दाखवलेले दोन्ही ए आणि बी या सेटचे एलिमेंट्स. तर पहा, डिसजॉईंट ऑफ सेट्स मीन्स दॅट ईच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ 2 सेट्स हॅव डिफरंट. ओके, म्हणजे ए आणि बी या सेटमधील प्रत्येक एलिमेंट हा वेगळा असणार आहे, एकमेकांपासून ते वेगळा असणार आहे. म्हणजे यातील एलिमेंट कुठलाही यामध्ये सेम कधीही असणार नाही. त्याच वेळेस हे दोन्ही सेट्स डिसजॉईंट सेट्स असू शकतात. तर पहा, ईच अँड एव्हरी सेट्स आर, ईच अँड एव्हरी एलिमेंट्स घ्या, एलिमेंट्स of 2 sets have different from each other is known as disjoint set. ओके, तर डिसजॉईंट सेट म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे की 2 सेटमधील प्रत्येक एलिमेंट हा एकमेकांपासून वेगळा असला पाहिजे. म्हणजे दोन्ही सेट हे एकमेकांपासून वेगळे असतील, त्याच वेळेस ते काय असतात, डिसजॉईंट सेट असतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल पहा,
अजून एखादं एक्झाम्पल पाहू. ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स ए बी सी अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स पी क्यू आर. तर दोन्ही सेट काय आहेत? दोन्ही सेटचे एलिमेंट डिफरंट आहेत, डिफरंट फ्रॉम इच अदर. म्हणजे ए सेटमध्ये ए बी सी हे जे एलिमेंट आहेत यातील एकही एलिमेंट बी या सेटमध्ये असला नाही पाहिजे, बी या सेटमध्ये नसला पाहिजे. आणि त्याचबरोबर बी या सेटचे एलिमेंट्स दॅट इज पी क्यू आर यातील एकही एलिमेंट ए या सेटमध्ये नसला पाहिजे. अशाच वेळेस आपण दोन्ही सेट्सला डिस्जॉइंट सेट असं म्हणू शकतो. आलं लक्षामध्ये? आता कुठलाही घेऊ शकता तुम्ही एक्झाम्पल यावर. पहा मुलांनो, तुमच्या बुकवरती पेज नंबर 14 वरती जो कन्सेप्ट आहे दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट आणि त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज हे आपण आता पाहणार आहोत. तर त्या अगोदर स्टार्टिंगला आपण व्हॉट इज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट हे पाहूयात. तर पहा, सपोज आपल्याकडे दोन सेट आहेत. काय आहेत? दोन सेट आहेत. सपोज आपल्याकडे, किंवा सपोज घेतलं तरी चालतं किंवा नाही घेतलं तरी चालतं. तर आपल्याकडे दोन सेट आहेत दॅट इज ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5. कुठलेही घ्या, 1 2 3 4 घ्या, 5 घ्यावेच असे नाही. याऐवजी कुठलेही सेट तुम्ही एलिमेंट्स घेऊ शकता, सेटमध्ये एलिमेंट्स घेऊ शकता. ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5 अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 9 8 4 5. ओके. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? नंबर ऑफ एलिमेंट्स. आता हा एक सेट घेतला आणि हा एक सेट वेगवेगळे घेतला, तर वेगवेगळ्या सेटचे नंबर ऑफ एलिमेंट्स आपण वेगवेगळे काढू शकतो. तर पहा, एन ऑफ ए मीन्स म्हणजे याला आपण काय म्हणून रीड करायचं? नंबर ऑफ ए. तर एन ऑफ ए काय आहे? किती एलिमेंट्स आहेत? एन ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ एचे एलिमेंट्स 1 2 3 4 5. म्हणजे एन ऑफ ए इज अ 5 एलिमेंट्स. आलं लक्षामध्ये? तर नंबर ऑफ ए इज अ 5. त्याचबरोबर आपण एन ऑफ बी म्हणजेच नंबर ऑफ बी हा काय आहे? 4. एन ऑफ बी मीन्स 4 एलिमेंट्स. ओके, बिकॉज हिअर 1 2 3 4 एलिमेंट्स आर काउंट. ओके, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? हाऊ मेनी एलिमेंट्स आर काउंट, दॅट इज आवर नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे तुम्ही नंबर ही कितीपर्यंत काउंट करू शकता, कितीपर्यंत एलिमेंट काउंट करू शकता, जेवढे एलिमेंट काउंट होऊ शकतात दॅट इज आवर नंबर ऑफ एलिमेंट्स. तर पहा, आता या नंबर ऑफ एलिमेंट्सचं आपण युनियन आणि इंटरसेक्शन हे कसं ते पहा. एन ऑफ ए म्हणजेच नंबर ऑफ ए सेट ए युनियन एन ऑफ बी. तर सेम आहे पहा, एन ऑफ ए. आता या ठिकाणी एन ऑफ ए एन ऑफ बी या पद्धतीनं घेण्यापेक्षाही आपल्याला परत एकदा समजायला सोपं जाईल असं ए युनियन बी पाहू आपण आधी. ए युनियन बी आणि या आलेल्या ए युनियनचा बी, ए युनियन बी सेटचा पुन्हा आपण एन ऑफ ए युनियन बी पाहू. तर ए युनियन बी मीन्स ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5 and union of B is a set of elements 9 8 4 5. Understand it? Then A union B पाहूयात. तर A union B is equals to A union B म्हणजेच काय असतं की दोन्ही सेटचे एलिमेंट्स टुगेदरली घेणे. तर पहा, यासाठी फर्स्ट सेटचे एलिमेंट ॲज इट इज घ्यायचे 1 2 3 4 5 आणि त्याचा युनियन बी म्हणजेच त्याच्या पुढे कंटिन्यू 9 8. आता 4 या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे म्हणून तो नाही घ्यायचा आणि 5सुद्धा ऑलरेडी आलेला आहे म्हणून तो परत घ्यायचा नाही. तर ए युनियन बी या सेटचे एलिमेंट्स काय झाले? 1 2 3 4 5 9 8 ह्याज अ एलिमेंट्स ऑफ ए युनियन बी सेट्स. आता या ए युनियन बीचा आपल्याला काय करायचं आहे? नंबर ऑफ एलिमेंट्स काढायचे. म्हणून याला आपण काय लिहू शकतो? एन ऑफ ए युनियन बी. मग नंबर ऑफ ए युनियन बी. आता नंबर ऑफ ए युनियन बीची डेफिनेशन काय आहे? काउंट द एलिमेंट्स ऑफ सेट्स. काउंट द एलिमेंट ऑफ सेट. कोणता सेट आहे? ए युनियन बी सेट आहे.
तर हे एलिमेंट आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7. मग हे काउंट केले असता एलिमेंट, टोटल एलिमेंट्स किती झाले? 7 एलिमेंट झाले. हेन्स 7 इज अ नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए युनियन बी. समजलं? त्यानंतर पहा आता याच्या अपोजिट आपण ए इंटरसेक्शन बी पाहूया. तर आपला ए सेट आहे. ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 4 5 अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 9 8 4 5. तर फर्स्ट हा झाला. आता सेकंड पाहू फॉर युनियन आणि हा पाहू फॉर इंटरसेक्शन. हे तुमच्या पेज नंबर 14 वरती सगळं काही आहे प्रॉपर्टीज. फक्त त्या ठिकाणी हे सेटचे एक्झाम्पल्स चेंज असतील, ते त्याचे पण अभ्यास करा आणि या पण एक्झाम्पलचा अभ्यास करा. प्रोसेस सेम आहे, फक्त एलिमेंट चेंज आहेत, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. आता पहा सेकंडमध्ये ए इंटरसेक्शन बी घेऊयात आपण. तर एचे एलिमेंट काय आहेत? सेम तेच घ्यायची 1 2 3 4 5 अँड बीचे एलिमेंट काय आहेत? 9 8 4 5. आता याचा आपल्याला ए इंटरसेक्शन बी घ्यायचं आहे. तर ए इंटरसेक्शन बी दॅट इक्वल्स टू ए हा इंटरसेक्शन बी घेत असताना, आता युनियन घेत असताना आपण टुगेदर घेतलं, तर इंटरसेक्शन घेत असताना कॉमन एलिमेंट्स घ्यायचे. तर कॉमन एलिमेंट्स या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 9 2 आहे, 9 3 आहे, 9 4 या ठिकाणी आहे, 5 या ठिकाणी आहे. म्हणजे 4 आणि 5 दोन्हीकडे आहे. 9 8 इथे आहे परंतु इकडे नाही आहे. म्हणून आपले कॉमन दोन्ही सेटमधले कॉमन एलिमेंट्स कुठले झाले? 4 5. तर 4 5 इज अ ए इंटरसेक्शन बी. आलं लक्षामध्ये? 4 5 एलिमेंट जे आहेत ते आहे ए इंटरसेक्शन बी या सेटचे. समजलं? तर आता याचा आपण नंबर ऑफ एलिमेंट्स काढूयात. तर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू, आता हे काउंट करू आपण. सेम प्रोसेस, नंबर ऑफ काढण्यासाठी सेम प्रोसेस. जशी आपण इथे काउंट केले तसेच आता आलेल्या इंटरसेक्शनचे काउंट करायचे, म्हणजेच 1 आणि हे 2. तर 2 एलिमेंट्स हे आहेत ए इंटरसेक्शन बी या सेटचे. समजलं? तर पहा मुलांनो, आत्ता जे आपण नंबर ऑफ एलिमेंट्स पाहिले तर त्याविषयी काही प्रॉपर्टी आहे ती आता तुम्हाला रिमेंबर करायची आहे. ती प्रॉपर्टी तुम्ही रिमेंबर केली तर ईच अँड एव्हरी तुम्हाला वर्ड्स प्रॉब्लेम यावर डिपेंड असलेला इझी जाईल सॉल्व करायला. तर पहा या ठिकाणी हा टोटली पेज नंबर तुमच्या बुकच्या पेज नंबर 14 वर आहे. तर रिमेंबर धिसमध्ये प्रॉपर्टी आहे एन ऑफ, म्हणजेच नंबर ऑफ, हे काय आहे? नंबर ऑफ आहे. नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ सेट बी मायनस नंबर ऑफ सेट ए इंटरसेक्शन बी. तुम्हाला काय करायचं? तुम्हाला हे एवढं सॉल्व करायचं. म्हणजे 2 सेट तुम्हाला दिलेले आहेत, त्या दोन्ही सेटचं युनियन घ्यायचं आणि त्याचे नंबर ऑफ एलिमेंट्स फाइंड आउट करायचे. आलं लक्षामध्ये? आणि एवढीच व्हॅल्यू तुम्हाला, जेवढी ही व्हॅल्यू आहे हीच येणारी नंबर ऑफ ए सेट युनियन बी सेटची येणारी व्हॅल्यू तुम्हाला इक्वल साईडमध्ये नंबर ऑफ ए सेट प्लस नंबर ऑफ बी, म्हणजे नंबर ऑफ ए सेटचे एलिमेंट्स घ्यायचे आणि नंबर ऑफ बी सेटची व्हॅल्यू घ्यायची. ही जी व्हॅल्यू घ्यायची ए प्लस बीची व्हॅल्यू मायनस करायचं त्यातून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे दोन्ही सेटच्या इंटरसेक्शनची नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ही व्हॅल्यू तुम्हाला मायनस करायची आहे. आलं लक्षामध्ये? मग याचंच मिनिंग काय होतं? तर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी दॅट इक्वल्स टू, आपण याच टर्मला या साईडला नेलं असतं, ती साईड ऑलरेडी मायनसची प्लस होणार. हे आपण लर्न करत आलेलो आहे. एक साईड दुसऱ्या बाजूला नेली म्हणजे प्लसची मायनस होती, मायनसची प्लस होती. त्याच सारखं सेम या ठिकाणी इकडची साईड इकडे आली म्हणजे ही मायनस साईड इकडे आली तर ती प्लस साईड होणार. आलं लक्षामध्ये? तर पहा, आणि परत याला आपण या पद्धतीने लिहिलेलं आहे की एन ऑफ ए, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी.
आलं लक्षामध्ये? आता त्यावर आधारित एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण सॉल्व करून पाहू. तर त्यामध्येच त्याचसोबत काय एक्झाम्पल आहे, लेट ए इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 5 7 9 11 13. हे आहेत तुमचे सेट ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट ए. अँड बी इज अ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 4 6 8 12 13. आलं लक्षामध्ये? हे आहेत सेट ए चे एलिमेंट आणि हे आहेत सेट बी चे एलिमेंट. तर यामध्ये व्हेरीफाय करायचे की अबोव रूल फॉर गिवन सेट्स ए अँड सेट बी. हा रूल काय आहे? हा रूल आहे, म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे हा एक रूल आहे. हा रूल आपल्याला व्हेरीफाय करायचा सेट आणि सेट बी. तर सेट ए चे एलिमेंट हे आहे, सेट बी चे एलिमेंट हे आहे. तर पहा आता या ठिकाणी एन ऑफ ए युनियन बी पाहूयात. त्यासाठी एल एच एस साईड घेऊ, या रूलची एल एच एस साईड घेऊ आपण. ओके, या रूलची आपण काय करू, एल एच एस साईड घेऊ. ती आहे नंबर ऑफ ए युनियन सेट बी. तर ए सेट जो आहे, तर पहा नंबर ऑफ ए युनियन बी आधी आपल्याला काढावं लागेल. तर ए सेटचे एलिमेंट काय आहेत, 1 2 3 5 7 9 11 13. अँड बी सेटचे एलिमेंट काय आहेत? आता यालाच ए सेट काय करायचं आहे, युनियन बी करायचं आहे. 2 ब्रॅकेट घ्यावे लागतील. हा सेट ए साठी आणि हा आहे सेट ए साठी युनियन सेट बी साठी. सेट बीचे एलिमेंट आहेत 1 2 4 6 8 12 13. तर मुलांना लक्षात घ्या, या ठिकाणी सेट ए आणि सेट बी मध्ये सिमिलर एलिमेंट असे कुठले दिसत आहेत, 1 2, त्यानंतर 3 सिमिलर नाही, 8 नाही आहे, 13. ओके, तर हे एलिमेंट आता या ठिकाणी युनियन घ्यायचे, म्हणजे हे एलिमेंट डबल न घेता बाकीचे सर्व एलिमेंट म्हणजेच टुगेदर एलिमेंट घ्यायचे. दॅट इज नंबर ऑफ सेट ऑफ एलिमेंट्स 1 2 3 5 7 9 11 13. त्यानंतर 1 2 डबल आहे म्हणून तो नाही घ्यायचा आपण. त्याच्यानंतरचा 4 6 8 12 13 डबल आहे म्हणून तो पण नाही घ्यायचा. तर हा झाला आपला नंबर ऑफ सेट. तर आता याची आपल्याला नंबर ऑफ काढायचे. आलं लक्षामध्ये? तर नंबर ऑफ हॅविंग एलिमेंट्स आर, व आता याला काउंट करायचं, जेवढे काउंट नंबर आले तेवढा आपला नंबर ऑफ ए युनियन बी. नंबर ऑफ ए युनियन बी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे, 12. किती व्हॅल्यू आली आहे आपली, 12 व्हॅल्यू आली. तर त्याचप्रमाणे आपण आर एच एस साईड पण काढू शकता. तर पहा आर एच एस साईड एन ऑफ ए. आता मी काय करते, या ठिकाणी डायरेक्टली पण घेऊ शकतो आपण. आता ए हा आहे म्हणजेच याचा एन ऑफ ए काय असणार, पहा एन ऑफ ए. बरं ठीक आहे, डायरेक्टली नको, तर याला सॉल्व करू आपण. एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर पहा एन ऑफ ए म्हणजेच एचे एलिमेंट, सेट एचे एलिमेंट 1 2 3 5 7 9 11 13. आणि एन ऑफ बी सेट बीचे एलिमेंट प्लस एन ऑफ बी सेटचे एलिमेंट 1 2 4 6 8 12 13. आलं लक्षामध्ये? मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी घ्यायचं आहे, मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय असते, सिमिलर एलिमेंट्स. तर सिमिलर कुठले आहे हे आपण पाहिलं आहे, 1 2 आणि 13. हे 3 सोडले तर बाकी कुठलेही सिमिलर नाही आहेत, म्हणून आपण त्याला डायरेक्ट एन ऑफ ए इंटरसेक्शन बीचे एलिमेंट घेऊन टाकू. तर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, एन ऑफ 1 2 आणि 13, 1 2 आणि 13.
मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बीचे एलिमेंट्स कॉमन म्हणजे सेम असलेले दोन्ही सेटमधले 1, 2 आणि 13 1, 2, 13 दॅट इज आवर एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके झालं, 1 मिनिटाचे फक्त. तर आता पहा, हे काउंट करूया आपण. म्हणजेच आपलं झालं एन ऑफ ए. तर ह्याची व्हॅल्यू किती येणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्लस नेक्स्ट सेटमधली काउंट करू 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सेम एलिमेंट्स मायनस 1, 2, 3. ओके. तर आता याची आपण काय करूयात, सॉल्व करूयात त्याला आपण. 8 + 7 इज 15 मायनस 3 दॅट इज इक्वल्स टू 12. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल मुलांना, या ठिकाणी LHS साईड इज 12 आली आणि RHS साईडची पण व्हॅल्यू 12 आली. म्हणजेच या ठिकाणी घेते थोडंसं, LHS इज इक्वल्स टू RHS मीन्स 12 इज इक्वल्स टू 12. तर हे आपलं व्हेरीफाय झालेलं आहे. तर याच प्रकारे एकदम तुम्हाला पुढे बुकमध्ये सॉल्व करून दिलेले काही प्रॉब्लेम्स आहेत ते पण पहा, ट्राय करा आणि त्यानंतर आपण नेक्स्ट यावर आधारित असलेला प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. थँक्यू. Download Parivartan app made by Super Excellence Academy to watch more curriculum videos.